काल मी माझ्या फॅमिलीसोबत मांजरे मोर्चे इथे फिरायला गेलो होतो. माझे भाऊ होते, माझ्यासोबत 3 भाऊ, माझी वहिनी, माझी मिसेस, भावाची मुलगी, लहान पोरं आमच्यासोबत होते. आम्ही फिरायला गेलो होतो. एक माणूस दारूच्या नशेत पूर्ण दूध त्याने आमच्या गाडीला येऊन आपटल्यावर आम्ही गाडी तिथे स्टॉप केली. जिथे घटना झाली त्याचा व्हिडिओ काढला की आमची गाडी आमच्या लेनमध्ये होती, त्याने येऊन आपटली. तो उतरला, गाडीतून शिव्या द्यायला चालू केल्या. शिव्या द्यायला चालू केल्यावर नंतर आम्ही त्याला म्हटलं की अरे बाबा पोलिसांना बोलतो. तेव्हाच सुरुवातीलाच आम्ही 112 नंबरला फोन करून पोलिसांना सांगितलं असं असं अजून कॅफे समोर आमची भांडणं झाली आहेत, आम्हाला एकाने ठोकलंय, तुम्ही या. त्याच्यानंतर त्यांनी मारहाण चालू केली. मारहाण चालू करत असताना भावाने माझा फोन काढला व्हिडिओ तयार करायला. व्हिडिओ तयार केलं, त्याच्या अंगावर 40 लोक आली, त्याचा फोन काढून घेतला, मारायला चालू केलं. आमच्या वहिनी, माझ्या भावाच्या मिसेस आल्या तिथे अडवायला, त्यांना धक्काबुक्की केली. लहान पोरगी माझ्या भावाची 5 वर्षाची माझी पुतणी, ती गाडीत आत बसली होती, तिने दरवाजा उघडत प्रयत्न केला, लात मारली तिला. तो दरवाजाला पूर्ण ती आत रडत बसली. हे सगळं झालं. पोलिसांना आम्ही ही सगळी गोष्ट सांगितली तर पोलिसांचं आम्हाला उत्तर काय आलं, लोकांची भाषा काय, लोकांची भाषा पहिली काय की तुम्ही गोव्यात आलाच कशाला, फिरायला कशाला आला, आम्हाला टुरिस्टची गरज नाही, आम्हाला गरज नाही, तुम्ही इथे कशाला येतच कशाला. हे आमच्यावर भाषा सगळ्यांनी मारली. मोठी बॉटल फेकून माझ्या डोक्यात मारली इथे लांबून. आणि त्याच्यानंतर एवढं सगळं झाल्यावर पण आम्ही पोलिसांना फोन केला. पोलीस सांगतात की अहो लोकल असतील, दारू पिऊन असतील म्हणून केलं असेल, तुम्ही कशाला ह्याच्यात पडता, तुम्ही केस बीस काय कशाला करता, तुम्हीच अडकणार. आम्ही आमच्या सेफ्टीसाठी तिथून आलो परत आमच्या घरी सावंतवाडीत. आज सकाळी सीएम साहेबांच्या पीएनना फोन केला, त्यांना ही घटना सांगितली, कुठूनही काहीही मदत मिळाली नाही. त्याच्यानंतर आम्ही गोवा महाराष्ट्र बॉर्डर बंद केली. कारण जर एवढा त्रास लोक आम्हाला शेजाऱ्यांना देत असेल, अरे आम्ही तुम्हाला पाणी पण देतो, एवढं आम्ही कुठलाच कोकणातला, सिंधुदुर्गातला एकही माणूस असा वागत नाही. आणि तुम्ही असे आमच्यासोबत जर वागत असाल तर हे आम्हाला मान्य नाही. जोपर्यंत पोलीस प्रशासन त्यांच्यावर कारवाई करत नाही आम्ही इथून हटणार. तुम्ही खुद्द सावंतवाडीचे आणि आपलं नाव सूरज परब अजून. आणि ते लोकल होते काय? ते लोकल होते तिथले लोक त्याच्यात तेच बोलून त्यांनी मारलं आम्हाला की आम्ही लोकल आहे, तुम्ही इथे कशाला आलात, आणि मग मारलं. दगड उचलून मारलं. दगड हातात घेतात म्हणजे अटेम्प्ट टू मर्डर करायला लागले. आणि डोक्यात 5 फुटावर ना आम्ही सगळं सेफ झाल्यावर बॉटल आणि फेकली. काल मी माझ्या फॅमिलीसोबत मांजरे मोर्चे इथे फिरायला गेलो होतो. माझे भाऊ होते, माझ्यासोबत 3 भाऊ, माझी वहिनी, माझी मिसेस, भावाची मुलगी, लहान पोरं आमच्यासोबत होते. आम्ही फिरायला गेलो होतो. एक माणूस दारूच्या नशेत पूर्ण दूध त्याने आमच्या गाडीला येऊन आपटल्यावर आम्ही गाडी तिथे स्टॉप केली. जिथे घटना झाली त्याचा व्हिडिओ काढला की आमची गाडी आमच्या लेनमध्ये होती, त्याने येऊन आपटली. तो उतरला, गाडीतून शिव्या द्यायला चालू केल्या. शिव्या द्यायला चालू केल्यावर नंतर आम्ही त्याला म्हटलं की अरे बाबा पोलिसांना बोलतो. तेव्हाच सुरुवातीलाच आम्ही 112 नंबरला फोन करून पोलिसांना सांगितलं असं असं अजून कॅफे समोर आमची भांडणं झाली आहेत, आम्हाला एकाने ठोकलंय, तुम्ही या. त्याच्यानंतर त्यांनी मारहाण चालू केली. मारहाण चालू करत असताना भावाने माझा फोन काढला व्हिडिओ तयार करायला. व्हिडिओ तयार केलं, त्याच्या अंगावर 40 लोक आली, त्याचा फोन काढून घेतला, मारायला चालू केलं. आमच्या वहिनी, माझ्या भावाच्या मिसेस आल्या तिथे अडवायला, त्यांना धक्काबुक्की केली. लहान पोरगी माझ्या भावाची 5 वर्षाची माझी पुतणी, ती गाडीत आत बसली होती, तिने दरवाजा उघडत प्रयत्न केला, लात मारली तिला. तो दरवाजाला पूर्ण ती आत रडत बसली. हे सगळं झालं. पोलिसांना आम्ही ही सगळी गोष्ट सांगितली तर पोलिसांचं आम्हाला उत्तर काय आलं, लोकांची भाषा काय, लोकांची भाषा पहिली काय की तुम्ही गोव्यात आलाच कशाला, फिरायला कशाला आला, आम्हाला टुरिस्टची गरज नाही, आम्हाला गरज नाही, तुम्ही इथे कशाला येतच कशाला. हे आमच्यावर भाषा सगळ्यांनी मारली. मोठी बॉटल फेकून माझ्या डोक्यात मारली इथे लांबून. आणि त्याच्यानंतर एवढं सगळं झाल्यावर पण आम्ही पोलिसांना फोन केला. पोलीस सांगतात की अहो लोकल असतील, दारू पिऊन असतील म्हणून केलं असेल, तुम्ही कशाला ह्याच्यात पडता, तुम्ही केस बीस काय कशाला करता, तुम्हीच अडकणार. आम्ही आमच्या सेफ्टीसाठी तिथून आलो परत आमच्या घरी सावंतवाडीत. आज सकाळी सीएम साहेबांच्या पीएनना फोन केला, त्यांना ही घटना सांगितली, कुठूनही